तुमचे स्वागत आहे। फायनली आपण आज आलो आहे दादरला। दादर वेस्ट इथे भरलेली आहे कोकण जत्रा। इकडे आपण आलो आहे, वर्ष 6वं आहे। इकडे बघा कार्यक्रम वगैरे पाठी दिसत असतील तुम्हाला, पूर्ण इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला या जत्रेची। चला आता आपण जाऊया आतमध्ये। हे बघा फायनली आपण आलो आहे तिकडे। इकडे जत्रा आहे, देवभूमी कोकण। बघा पालखी आहे, खाली आपला कोकणातील सुंदर निसर्ग दाखवलेला आहे। हे बॅनर आहे एंट्रीच्या इथे। हे बघा गणपतीपुळे आणि ते देवभूमी कोकण। इकडे अस्तित्वमार्फत कोकण जत्रा, पारंपरिक कार्यक्रम, शॉपिंगचा धमाका आणि कोकण संस्कृती। हे बघा 4 आकर्षक कार्यक्रम, दशावतार, नमन झुंजला मराठी, सह्याद्रीचा हापूस आंबा आणि कोकणातील खाद्य संस्कृती। हे बघा 4 दिवसात कोणकोणते कार्यक्रम होतील। 20 तारखेला, 19 तारखेला, 18 तारखेला आणि इकडे आहे 17 तारखेला। 4 दिवस टोटल हा कार्यक्रम राहणार आहे। कोकणातील जत्रा दादर वेस्टला आहे, शिवाजी पार्कच्या समोरच। हार्डली चालत तुम्हाला 10-15 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता दादर स्टेशनवरून। चला आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे जत्रेमध्ये। हे बघा इथे पण पोस्टर लावले, इथे आहे ST, इकडे मंदिर दाखवले, म्हणजे कोकणातील संस्कृती दाखवली पूर्ण। इथे बघा शेतकरी आणि कोकणात रानमेवा वगैरे आहे। या साईडला दाखवले गणपतीपुळे, तिकडे फणस वगैरे आहे। हे बघा झूम करून बघा तुम्ही, पोस्टर किती भारी दिसतंय। हे आहे स्टार्टिंगलाच, जिथून आपण एंट्री केल्या तुम्हाला हे दिसेल कोकण जन्म देवभूमी। हे बघा आता आपण स्टॉलला सुरुवात करूया। इथे बघा पहिले ड्रेस पीस आहे, 700 पासून 500 प्रमाणे आहेत। आणि इथे टी-शर्ट वगैरे आहेत, त्यांची प्राइस 350 पासून सुरू आहे। बघा इथून दुकानाला सुरुवात झाली। आता आपण हळूहळू पुढे जाऊया। हे बघा इकडे ड्रेस पीस आहे, ज्वेलरी आहे। ज्वेलरी पण 750 पासून सुरू आहे। बघा या साईडला पण ड्रेस पीस आहेत। या साईडला कुर्ता आहे, शॉर्ट कुर्ते पण 380 पासून सुरू आहेत। 3 घेतले तर आपल्याला 1000 मध्ये। इकडे ज्वेलरी आहे। हे बघा इकडे पण छोटे मोठे किचन वगैरे आहेत, सर्व हँडमेड आहेत। हे बघा हे सर्व स्टिकर्स वगैरे आहेत। हे बघा इकडे साडी आहे, इकडे सेल लागले खूप मोठा। हे बघा इकडे रश्मी सेल स्नॅक्स चालू आहे, त्याची थोडी आपण इन्फॉर्मेशन विचारूया त्या स्टॉलवर असणाऱ्या मॅडम। तरी साखरेचा वापर न करता गूळ आणि खजूर किंवा अंजीर यांचा गोडवा वापरून तयार केलेले असे सर्व लाडू आहेत। काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडू हा ओळखला जातो कशासाठी की म्हणजे हेल्थ, आपल्या मनावर रुजवलं गेलं। लाडू म्हटलं की हेल्दी, पण त्याच्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात की त्याच्याने आपल्याला पटकन हेल्थ म्हणजे मिळते आणि आपण पटकन ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे एखादा लाडू खाल्ला की आपल्याला बरं वाटतं। बघा काहीतरी स्नॅक्स पोटात केल्याचा आनंद मिळतो, प्लस त्याच्यामध्ये असलेले काजू। चला आता आपण पुढे जाऊन बघूया। इकडे पण ड्रेस पीस आहेत, इकडे बॅग आहेत। बॅग पण 750 पासून सुरू आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत। हे बघा इकडे लेडीजचं सामान जास्त आहे, असे सेक्शन लावले। तिकडे कपडे वगैरे, ज्वेलरी। आणि आपण आतमध्ये गेलो की बघा इकडे पण ज्वेलरी आहे, आतमध्ये शॉप्स वगैरे आहेत। इकडे आपण स्टार्टिंगला आता बघतोय, इकडे बघा लहान मुलांसाठी किचन वगैरे आहेत। हे बघा इथे वस्तू वगैरे आहेत सर्व। त्यानंतर इथे खाण्याचे पदार्थ आहेत, इकडे पण कपडे आहेत आणि या बॅग्स वगैरे आहेत। त्या पण 750 पासून चालू आहेत सर्व। हे बघा टी-शर्ट्स वगैरे आहेत इकडे। त्यानंतर बघू शकता इकडे पण कुर्ती आहे। हे बघा साड्या ती भारी आहेत। त्यानंतर इकडे आपण बघू शकतो साडीच्या साईडला आपल्याला तिकडे दिसणार आहे थोड्या टायमाने। बघा ज्वेलरी, ही किती भारी ज्वेलरी आहे। हे खूप महागातली ज्वेलरी आहे। हे बघा तुम्हाला दिसतं, किती बघूनच समजलं असेल तुम्हाला किती भारी आहे इकडे। हे बघा इकडे पण ज्वेलरीच आहे पूर्ण। कॉटन प्रिंटेड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रकार मिळतील। ऑर्गनायझर्स, कॉइन पाउचेस, लॅपटॉप स्लीव्ह, सगळे प्रोडक्ट्स मिळतील। कॉइन पाउच मिळेल, फ्लॅट पाउच मिळेल, कॉस्मेटिक पाउच मिळेल, टोट बॅग्स मिळतील, अगदी डफल बॅग्स। आणि ह्या अतिशय हलक्या आणि अगदी टिकाऊ फ्लॅट पाउच सुद्धा माझ्याकडे आहे, तेही 100ला आहे। असे बरेच सारे प्रोडक्ट आहेत। चला आता पुढे बघूया, इकडे पण साड्या आहेत, त्या साईडला आपण आता जाऊया। हे बघा इकडे रांगोळी वगैरे काढण्यासाठी साचे आहेत। हे बघा आणि किचन्स आहेत घराला लावायला, स्वामींचे वगैरे। हे बघा पूर्ण रांगोळीचं साहित्य। नंतर ज्वेलरी आहे,
बघा किती भारी ज्वेलरी आहे, सर्व लेडीज लोकांसाठी भारी आहे इकडे शॉपमध्ये सर्व. हे बघा इकडे खाण्याचे पदार्थ वगैरे आहेत, सरबत, ज्यूस वगैरे आहे, तिकडे आंबे आहेत. त्यानंतर इकडे बघा इकडे पण ज्वेलरी आहे, कानातले वगैरे आहेत. खूप महागडी ज्वेलरी आहे, 2,500पासून चालू आहे. काय काय ज्वेलरी, जे छोटी ज्वेलरी आहे ते पकडा 1100-1200पासून चालू आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया, तिकडे एक कार्यक्रम आहे. चला आता आपण शॉप बघूया. हे बघा इथे 99ला आहेत फ्रेम छोट्या, ज्या आपण घरी वगैरे ठेवू शकतो सेटवरती. हे बघा दाखवतो तुम्हाला काय काय. गणपती बाप्पा आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राधाकृष्ण वगैरे आहेत. खूप छान अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर आपण मेन दुकानामध्ये जाणार आहोत. हे बघा इकडे मसाले, लाडू, पीठ वगैरे आहेत रिजनेबल रेटमध्ये. त्यानंतर इकडे बघा हे बघू शकता चंद्रराज पापड वगैरे आहेत सर्व प्रकारचे. हे सर्व कोकणातील पदार्थ आहेत, ते इकडे घेऊन आलेत. कारण 4 दिवस जत्रा आहे, तर कोकणवासियांसाठी हा संधी आहे व्यवसाय करण्याची. तर त्यामुळेच इकडे बघा लोक घेऊन आले सर्व. कमीत कमी 40-45 तरी स्टॉल आहेत इकडे. आता आपण पहिल्या स्टॉलमध्ये आहोत. हळूहळू आपण पुढे जाऊन बघूया कसले कसले स्टॉल आहेत. इकडे सर्व मसाले, लाडू, पीठ वगैरे आहेत, 150पासून सुरू आहेत. आपण 1 नंबर स्टॉलला आता व्हिजिट केली. आता आपण 2 नंबरला जाऊया साने काकू यांच्या स्टॉलवरती. इकडे बघा इकडे पण लाडू, खाजा, ज्यूस वगैरे. हे बघू शकता मसाले वगैरे सर्व. मसाले झाले, साठ वगैरे आहे, तिथे खाण्याचे पदार्थ आहेत. हे बघा आंबा फुलाचे सरबत, त्यानंतर जाम सरबत. हे 150पासून सुरू आहे, 150-200ला ह्या बॉटल्स आहेत सर्व. त्यानंतर हनीबन्स म्हणजे मधाचे स्टॉल वगैरे इथे पण 280पासून सुरू. आपल्याकडे विविध प्रकारचा मध आहे. आपण स्वतः मधमाशी पालन करतो. शुद्ध नैसर्गिक मधापासून मोळापासून आपण मध काढतो. हे असं मोळाचं पोळा असतं, अशा पोळातून आपण हा नैसर्गिक पद्धतीने मध काढलेला आहे. आपल्याकडे 4 प्रकारचा मध आहे. लिंबाचा मध आहे, तुळशीचा मध आहे, जांभळाचा मध आहे, ओव्याचा मध आहे. मधमाशीच्या पेट्या अशा प्रकारे वेगवेगळ्या शेतीमध्ये ठेवतो आपण. त्या शेतीनुसार त्या फुलापासून आपण गोळा केलेला आहे एकदम नॅचरल पद्धतीने. त्या फुलाचं त्यामध्ये गुणधर्म पण येतात. तुळशीचा सर्दी खोकला कफसाठी चांगला आहे, ओवा ॲसिडिटी डायजेशनसाठी चांगला आहे, कडुलिंब. आता आपण 4 नंबर स्टॉलला जाऊया. साईश एंटरप्राइजेस बघूया तिकडे काय काय ठेवलेले आहे. बघा इकडे पण मसाले आहेत व चकल्या वगैरे आहेत, सर्व पीठ आहे. हे बघा तिकडे लोणचा वगैरे ठेवले सर्व. हे बघा हे सर्व घरी बनवलेल्या वस्तू आहेत कोकणातील, ज्या कोकणात प्रसिद्ध आहे. आपल्याकडे श्री कोकण फूड्स माझ्या ब्रँडचं नाव आहे. त्यामध्ये ऑर्गॅनो फाउंडेशन ब्रँड आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9930001825. ऑल महाराष्ट्र एक्झिबिशन असतात आपल्याकडे. खास कुठल्याही प्रकारचे 40 100 ला 3 प्रकार पापड आहे. तशीच आपल्याकडे गव्हाची वेंगुर्ल्याची कुरमुरे लाडू आहे. आपण इकडे मुंबईत वगैरे लाडू नाहीत, खास खडखडे लाडू आहे, लोणचीची पाकिट आहे 30ला 1 50. चटणी, ही अलिबागची चिंच आहे. आता आपण 6 नंबर स्टॉलला जाऊया. आईसाहेब एंटरप्राइजेस. हे बघा इथे हर्बल्स वगैरे आहेत, म्हणजे साबन्स वगैरे आहे सर्व. हे बघा इकडे सुकट वगैरे आहे सर्व ठेवलेली. हे बघा आता आपण 7 नंबर जाऊया. उभारे मुखवास आणि बॅग्स. आपल्याकडे जिरा कोळी, चिंच कोळी, गुलकंद पान वगैरे आहे, अनारदाना आहे, हिंगपेड आहे, कोकम कोळी आहे, तसंच गोड बडीशॉपमध्ये आहे. आपल्याकडे रोस्टेडमध्ये पण आहे, तळशी मुखवास म्हणून आहे, वगैरे मिक्स आहे, सिमेंट सीडचं आहे, श्रीखंड वडी देखील आहे. आता आपण 8 नंबर स्टॉलला जाऊया. केलकर गृह उद्योग. इथे भडंग वगैरे आहेत आणि सरबत. हे बघा ते आलू वडी वगैरे आहे सर्व. आता 10 नंबरला साई कंदी पेढे. इकडे सर्व कंदी पेढे वगैरे आहेत. इकडे पेढे वगैरे आहेत सर्वांनी 150पासून सुरू आहेत इकडे पेढे. त्यानंतर बघा दक्ष एंटरप्राइजेस. इकडे सर्व मसाले वगैरे आहेत, मसाले बोला, पीठ, साठे वगैरे आहेत, लोणचं आहे, चकल्या वगैरे सर्व आहेत. हे बघा तुम्हाला बॉटल दिसत आहेत सर्व.
सरबतच्या वगैरे. त्यानंतर 11 नंबर स्मिता स्वीट्स कॉर्नरमध्ये आपण जाऊया. तिकडे स्नॅक्स 150 रुपयापासून चालू आहे. शुगर फ्री आहेत लाडू वगैरे सर्व इथे. सर्व हेल्थ केअरसाठी बनवलेले आहे. 200 पासून चालू आहेत. त्यानंतर चौगलेकर फूड्समध्ये आहेत, तिकडे पण लाडू वगैरे आहेत. सर्व वेगवेगळे ज्यूस आहेत, ज्यूसचे प्रकार आहेत सर्व, हे बघा. आणि लोणचं कॉमन आहे सर्व ठिकाणी आहेत. लोणचे बोला, चकल्या वगैरे. आणि हे बघा आगळ वगैरे आहे, कोकम सरबत हे पण इथे आहे सर्व. बघा दिसत असतील तुम्हाला बॉटल सर्व. त्यानंतर आपण 13 नंबर जाऊया. तिकडे अस्सल पुणेरी चटकदार ओली भेल आहे. इकडे फक्त भेलचे प्रकार आहेत सर्व, हे बघा. हे बघा भेल आहे इकडे. चला आता आपण 14 नंबरमध्ये जाऊया. डाएट स्टेशन. इथे सर्व नॅचरल ज्यूस वगैरे आहेत, सुपर सलाड वगैरे आहे तिकडे सर्व. म्हणजे हेल्थ केअरसाठी बनवलेले आहे स्टॉल, हेल्दी लोकांसाठी, हे बघा. त्यानंतर आपण 15 स्टॉलमध्ये जाऊया. हे बघा इथे शाहूची कलेजी, चिकन ग्रेव्ही, मटन किमा, कलेजी पाव हे फेमस आहे इकडे. इकडे रेट वगैरे लिहिले आहे बघा. हे बघा वजडी पाव 50, चिकन किमा 50, कलेजी पाव 50, सावजी स्पेशल. त्यानंतर 16 बघा कांदेशी खाद्य संस्कृती. इकडे बघा सर्व पदार्थ बनवलेले आहेत. हे बघा हे मांडापोली वगैरे आता बनवतील. तिकडे चालू आहे पिठल थालीपीठ वगैरे आहे, पिठलं वगैरे आहे. हे बघा मांडा पुरणपोली हे बनवतात कसे बघा. आता तव्यावरती टाकणार. हे बघा याला मांडा पुरणपोळी बोलतात. यानंतर आपण आगरी कट्टामध्ये जाऊया. तिकडे मच्छी वगैरे आहे सर्व. हे बघा पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, कोलंबी फ्राय, मटन रस्सा, चिकन रस्सा. इकडे 450 पासून. इकडे बघूया आपण काय काय आहे. हे बघा प्रॉन्स वगैरे आहेत, कबाब, स्मोक, रावस, हलवा, चिकन. इकडे पण रेट लिहिले 150, 200 पासून चालू आहे. थाली 300. हे बघा आता साईडला आपण जाऊया. तिकडे बांबू बिर्याणी वगैरे आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही 300 रुपयाला आहेत. चिकन स्टिक 150 रुपयाला आहे इकडे बघा. तिकडे चालू आहे बांबू बिर्याणी, म्हणजे बांबूमध्ये बिर्याणी बनवली जाते. आपण चिकन वगैरे खाल्लं असेल बांबू चिकन, त्या टाईपच बिर्याणी हे बघा. हे आहेत बांबूमध्ये. आता काका देत आहेत ते बघूया आपण कशी असते बिर्याणी. आपण त्यांच्या पाठून जाऊन बघूया. कस्टमर आहे एक, बघूया कशी असते बिर्याणी आता. हे बघा बांबूमधली बिर्याणी. मी पण फर्स्ट टाईम बघतोय. खायची इच्छा होती पण खूप गर्दी होती, त्यामुळे आपण काही खाल्लेलं नाही. आता बघूया आपण इकडं हॉटेल सिंधुदुर्ग म्हणजे सोलकढी फेमस. इकडे पण बघू शकता सर्व मच्छी आहे. 250 पासून चालू आहे. हे बघा सोलकढी वगैरे पण आहे, सर्व थाली आहे. त्यानंतर हे साईडला बघू शकता इकडे पण काय खायचे सर्व आहे. हे बघा किती आहे ते 250 पासून थाली आहे सर्व. यामध्ये पण सोलकढी आहे, चिकनची थाली आहे, फिश थाली आहे. हे बघा इकडे पण बघा इथे पण रेट लिहित आहेत ते बघा. 350 म्हणजे 150-200 पासून चाललं आहे. इकडे ए फॉर स्नॅक्स अँड मोर. हे बघा इकडे पण 400 पासून आहेत. हलवा वगैरे सर्व आहेत. आणि इकडे कैरी पन्ना वगैरे सर्व ठेवलेले आहेत. हे बघा त्यानंतर आयशाचे किचन. इथे पण किचन चिकनचं बनतं आहे सर्व. हे बघा इकडे पण सोलकढी आहे, इकडे मच्छी वगैरे आहे. हे बघा इकडे पण किमा वगैरे सर्व केलेलं आहे. हे बघा किमा पाव 80, कलेजी पाव 50, वजडी पाव इकडे पण चालू आहे. सर्व चिकनचे आयटम आहेत इकडे पण. हे बघा किती भारी वाटते, तोंडाला पाणी सुटेल. आदिती होम्स किचन. इकडे काय आहे, इकडे मोदक वगैरे आहेत सर्व. हे बघा इथे पण सर्व विकायला ठेवलं आहे. पापड वगैरे आहे सर्व इकडे पण. हे बघा भाजणी, कैरी पन्ने वगैरे आहेत. त्यानंतर वैष्णवी खरवस आणि पन्ने. इकडे पण सर्व खरवस वगैरे आहेत. हे बघा खरवस आणि पन्ने आहेत. हे पण 150-200 पासून चालू आहे सर्व. बघा त्यानंतर आहे रसिली टेस्ट. हे बघा फालुदा वगैरे आहे सर्व. इकडे पण आईस्क्रीमचा स्टॉल आहे. हे बघा 100 रुपयापासून फालुदे चालू आहे तिकडे. हे बघा कलरफुल फालुदे आहेत सर्व. बघू शकता किती भारी दिसते. बघा सर्व कोकणची जत्रामध्ये सर्व कोकणचे आहे, सर्व मराठी माणसांसाठी आहे. बघा इकडे रेट्स वगैरे ठेवलेत लिहिलेले. तर आपण पुढे जाऊया. 30 नंबर स्टॉलवर श्रीकृष्णा डेअरी फार्म, आरुषी, सातारा. हे बघा इकडे पण कंदी वगैरे आहे सर्व.
चालू आहेत गिराईक आहे तिकडे. रुद्राई क्रिएशन इकडे साड्या वगैरे आहेत सर्व. 1000पासून साड्या चालू आहेत. त्यानंतर इकडे बघू शकता चिंतामणी कलेक्शन हँडमेड आहे सर्व. घराला तोरण वगैरे लावू शकता तसे आहेत सर्व. हे बघा तोरण कसे लावतो आपण त्या टाईप आहे सर्व. हे बघा क्रिएटिव्ह. त्यानंतर दी ट्रेक्स अड्डा ट्रॅकर्स लोकांसाठी व स्टिकर्स वगैरे यांना आवडतात. टी शर्ट्स वगैरे आहेत ते बघा सह्याद्री. हे बघा चला आता आपण गड किल्ले हक्कानी मिरू हे बघा दाखवत आहेत ते आपल्याला. शिवाजी महाराजांचं आहे स्टिकर वगैरे सर्व लावायचे. हे बघा कलागंध आर्ट्स इकडे पण छोटे छोटे किचनच आहेत. हे बघा स्वस्तिक वगैरे इकडे बघू शकता लिहिलेले सर्व. आषाढ वगैरे लिहिलेले आहेत. गणपती बाप्पा आहेत. किचन किती सुंदर असे किचन आहेत. त्यानंतर हे बघा इथे दर्जा फॅशन इथे टी शर्ट्स आहेत लहान मुलांना वगैरे. हे बघा मी जाड नाही गुबगुबीत आहे. हे बघा असे भारी भारी लिहिलेले टी शर्ट्स आहेत लहान मुलांसाठी. मुंबईकर माझ्याशी नीट बोलायचं. बघा माझा मी बघीन सर्व 350पासून चालू आहेत. त्यानंतर इकडे बघा लिटल अली अँड को इकडे पण लहान मुलांचे कपडे आहेत सर्व छोट्या मुलांचे. हे बघा बायग्या मालवणी टी शर्ट बघा कोकण फेमस कोकणी निखिल आणि ती मुलगी आहे ना बिंदास मुलगी ती घालते टी शर्ट. त्या टी शर्ट तसेच पॅटर्न आहेत खूप. हे बघा कोकण शिचो बघा वारी वारी टी शर्ट्स आहेत सर्व. हे बघा गुल्लो इकडे बघूया काय काय आहे. इकडे पण किचन वगैरे सर्व ठेवलेले आहेत. हे बघा इकडे खेळणी वगैरे आहेत आणि काही काही महाग पण आहेत. 1100 रुपयापासून आहेत कारण हँडमेड आहे सर्व त्यामुळे. हे बघा तुम्ही बघू शकता लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत. त्यानंतर इकडे बघा आंबे आहेत हापूस आंबे 1100 रुपये पेटी पण आहे आणि 800 रुपये पण पेटी आहे म्हणजे 1 डझन. हे बघा त्यानंतर इकडे मुखवास नाही इकडे ज्वेलरी आहे. हे बघा ज्वेलरी बघू शकता तुम्ही. ज्वेलरी लवर असाल हँडक्राफ्ट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर या यात्रेत नक्कीच आहे. बघा मुखवास आहे इकडे. मुखवास आणि मसाले आहेत सर्व घरगुती मसाले आणि लोणचा वगैरे आहेत. आणि इकडे आपला लास्टचा स्टॉल आहे गोळा वगैरे इकडे आहे. चला आपले स्टॉल वगैरे बघून झालेत. हा बघू शकता कसा व्ह्यू दिसतोय. खूप पब्लिक आहे. आज तर शुक्रवार आहे. उद्या शनिवार रविवार तर खूप गर्दी असणार कारण नमन वगैरे कार्यक्रम असणार आहे उद्या. आज पण होता ऑर्केस्ट्रा तो पण उद्या असणार आहे बहुतेक. चला तर फायनली आलो घरी. आपण आज गेलो दादर वेस्ट तिथे कोकण जत्रा महोत्सव आहे तिकडे आपण गेलो. तर कोकणवासियांनी नक्की जावं तिकडे आणि आपल्या लिस्टमधल्या कोकणवासियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.